हॅलो, कसे आहात? वेलकम बॅक टू चॅनल. तर आज आहे गोव्यातला आमचा दुसरा दिवस आणि आज आम्ही काय काय केलं, कुठे जाणार आहोत, हे सर्व बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता आम्ही आलेलो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी आणि या हॉटेलचा जो ब्रेकफास्टचा एरिया आहे, डायनिंग एरिया, तो अगदी स्विमिंग पूलच्या बाजूलाच आहे. सो छान असं ब्रेकफास्ट करत स्विमिंग पूलचा व्ह्यू बघताना खूपच मजा येत होती. आणि ब्रेकफास्टमध्ये बरेचसे आयटम्स होते, जसे की पोहे, पुरी, छोले, सँडविचेस, बॉइल्ड एग्स, सॉसेजेस, पराठा होता आणि शिवाय लाईव्ह काउंटरसुद्धा होते. इडली होता, डोसा होता, टी अँड कॉफी. एकंदरीतच ब्रेकफास्ट खूप यम्मी होता. सो आम्ही छान असा ब्रेकफास्टचा आनंद घेतला इथे. आणि आता आम्ही ब्रेकफास्ट केल्यानंतर जाणार होतो आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला. इथे गोव्यामध्ये फिरण्यासाठी आम्ही 3 दिवसासाठी गाडी बुक केली होती आणि ही जी गाडी आहे ती आम्ही रेंटने घेतलेली आहे. जसे की गोव्यामध्ये आल्यानंतर आपण बाईक आणि कार रेंटने, शक्यतो आम्ही बाईकच घेतो, पण यावेळेस ना ऊन भरपूर होतं, सो डिसाईड केलं की आपण कारच प्रेफर करूयात आणि ही मारुती सुझुकीची बलेनो गाडी घेतलेली आहे. आणि इथे गाडी रेंटवर घेण्यापूर्वी ना एक व्हिडिओ बनवावा लागतो की गाडीला कुठे काही डेंट वगैरे आहे का ते बघण्यासाठी. म्हणजे जेव्हा आपण गाडी रिटर्न करतो तेव्हा तो व्हिडिओ परत एकदा बघितला जातो आणि मग गाडी व्यवस्थित आहे की नाही याची पडताळणी करतात. सो चला तर आता आपण जाऊयात आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला. आमच्या हॉटेलपासून इथे यायला एकदमच शॉर्टकट होता, पण इतकं फिरून आम्ही इथे आलो ना. चला, फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो. तर हा आहे पारा रोड. हा रोड आहे पारा गावामध्ये आणि हा रोड प्रसिद्ध आहे इथल्या उंच नारळ आणि ताडाच्या झाडांमुळे. आणि आजूबाजूला शांत हिरवाई, शांत निसर्गरम्य असं ठिकाण आहे हे. सो इथे ना लव यू जिंदगी हे जे गाणं आहे डिअर जिंदगीमधलं, ते शूट झालं होतं आणि तेव्हापासून इथे अनेक पर्यटक येतात. सायकल, स्कूटर घेऊन येतात आणि इथे छान छान रील्स, व्हिडिओज काढतात. सो आम्हीसुद्धा इथे बऱ्याचशा रील्स आणि व्हिडिओ शूट केले. ते तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या इंस्टाग्रामला नक्की भेट द्या. मी ID इथे मेन्शन करेल. आणि इथे तुम्हाला ना सायकलसुद्धा रेंटने मिळते व्हिडिओ शूटसाठी. सो तुम्ही इथे येऊ शकता आणि शक्यतो इथे येण्यासाठी मॉर्निंगचंच टाईम बेस्ट राहील, कारण की नंतर फार ऊन होतं किंवा मग संध्याकाळच्या वेळेस तुम्ही इथे येऊ शकता. सो अखंड असा हा 1 ते 2 किलोमीटरचा रस्ता आहे आणि पूर्ण रस्त्याला तुम्ही बघाल तर बरीचशी पर्यटक मंडळीही इथे थांबून थांबून व्हिडिओज, फोटोशूट करत असतात. सो इथे आम्ही बराचसा वेळ स्पेंड केला आणि त्यानंतर परत एकदा आम्ही आमच्या हॉटेलवरती गेलो आणि मस्त असं लंचची वेळ झालेली. सो आम्ही हे मशरूम सूप ऑर्डर केलेलं होतं आणि आता आम्ही छान असा लंचचा आस्वाद घेत आहोत. तर इथलं जे लंच म्हणा किंवा डिनर म्हणा, या हॉटेलचं खरंच खूप टेस्टी आहे. इथलं फूड खूप टेस्टी आहे. सो आम्ही प्रेफर केलं की हॉटेलमध्येच जाऊन जेवूयात आणि आता आम्ही चेंज वगैरे करून थोडंसं रेस्ट करून निघालेलो आहोत आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनला. चला तर तिथेच भेटूयात. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold. आता वाजले संध्याकाळचे 4 आणि आम्ही चापोरा फोर्टला आलेलो आहोत, तर जे अंजुना बीचजवळ आहे आणि W हॉटेलच्या इथूनच चापोरा फोर्टला रस्ता जातो. सो संपूर्ण रस्त्यामध्ये छान छान शॉपिंगचे शॉप्स आहेत. इवन तिथे असं नारळ पाणी किंवा स्नॅक्सचे छोटे छोटे स्टॉल्स होते आणि वरतीपर्यंत गाडी जात नाही, आम्हाला खालीच गाडी पार्क करायला सांगितली. W हॉटेलच्या बॅक साईडलाच पार्किंग आहे.
सो हे जे मागे दिसतंय ते सर्व पार्किंग होतं आणि आम्ही गाडी पार्क करून आता वरच्या दिशेने निघालेलो आहोत. तर इथे रस्ता तर दिसत होता व्यवस्थित आणि अगदी फोर्टजवळसुद्धा पार्किंग दिसली. पण आय डोंट नो की आज इथे पार्किंग म्हणजे वरतीपर्यंत गाडी का अलाव करत नव्हते आणि फक्त जे तिथले शॉप्स होते लोकल लोकांचे त्यांचीच गाडी वरतीपर्यंत अलाव करत होते आणि फोर व्हीलर तर नव्हत्याच, पण छोट्या छोट्या बाईक्स वरपर्यंत जात होत्या. सो आम्ही खालीच गाडी पार्क केली आणि आलेलो आहोत. इथून मेन फोर्ट चालू होतो. ह्या मेन पायऱ्या आहेत फोर्टला जाण्यासाठीच्या. इथे वर चढताना तुम्हाला थोडा पायऱ्या चढाव्या लागतील, पण वर चढताना जो अथांग समुद्राचा नयनरम्य असा नजारा दिसतो ना, खरंच तो खूप अप्रतिम आहे. शिवाय याच किल्ल्यावरती दिल चाहता है या फेमस मूवीचं शूट झालं होतं. सो त्यामुळे बरेच पर्यटक इथे येत असतात. इथे जागोजागी तुम्ही असे थांबून व्हिडिओज फोटोज काढू शकता, कारण की बॅकग्राऊंडला अथांग समुद्राचा सुंदर नजारा दिसतो. आणि शक्यतो तुम्ही इथे संध्याकाळच्या वेळेत किंवा मग मॉर्निंगला येऊ शकता. या फोर्टचा टायमिंग आहे सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30पर्यंत. सो हा मेन गेट आहे आणि इथून आता आपण आत जाणार आहोत. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा किल्ला भग्नावस्थेमध्ये दिसेल, पण इथून तुम्ही अथांग समुद्र आणि चपोरा नदी यांचा सुंदर नजारा अनुभवू शकता. खरंच तो नजारा अप्रतिम आहे. शिवाय तुम्ही इथून सनसेटसुद्धा एन्जॉय करू शकता. तर हा किल्ला चपोरा नदीच्या काठावर बसल्यामुळे याला चपोरा हे फोर्टचं नाव मिळालेलं आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लाल माती जिकडे तिकडे नजरेस दिसेल. चपोरा फोर्टवरून आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला आलेलो आहोत आणि हे नेक्स्ट डेस्टिनेशन आहे सिओलिम बीचजवळ असलेले एक रिव्हर फ्रंट सनडाऊनर कॅफे. हे कॅफे बऱ्याच दिवसांपासून एक्सप्लोअर करायचं होतं आणि इंस्टाग्रामवर पण बऱ्याच वेळा याचे व्हिडिओज मी पाहिले होते, रील्स पाहिले होते. सो म्हटलं होतं यावेळेस जेव्हा आपण गोवा विजिट करू तेव्हा ह्या कॅफेला नक्की जायचं. तर हे असं हे कॅफे आहे आणि कॅफेच्या समोरच सुंदर असा नदीचा नजारा दिसतो आणि इथे ह्यांनी हा हाताचा स्टॅच्यू बनवलेला आहे. या स्टॅच्यूमुळेच इथे बरीच गर्दी जमते फोटोज व्हिडिओजसाठी. आणि इवन आतमध्ये सुद्धा संपूर्ण हा कॅफे ओपन असल्यामुळे सुंदर नजारा इथे दिसतो आणि तुम्ही इथे छान सनसेट एन्जॉय करू शकता. तर इथे आम्ही खूप छान छान व्हिडिओज काढले, फोटोज घेतले. एकंदरीत इथला वेळसुद्धा खूप छान गेला आमचा. इथलं फूड म्हणाल तर खूपच टेस्टी होतं आणि इथे फूड प्रेझेंट करण्याची पद्धत पण खूप छान आहे. खूप छान प्रेझेंट करतात. सो ते बघून असं वाटतं ह्याला आपण खाऊच नाही की काय, इतकं सुंदर पद्धतीने डेकोरेट करतात मस्तपैकी. ओव्हरऑल इथला एक्सपिरियन्स खूप छान होता. फूड चांगलं होतं, ड्रिंक्स होतं आणि हा कॅफे 24/7 ओपन असतो. सो तुम्ही इथे कधीही येऊ शकता. संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस इथे म्युझिक असतं, लाईव्ह म्युझिक असतं, DJ असतं आणि तुम्ही इथे छान एन्जॉय करू शकता. पण शक्यतो सनडाऊनर प्लेसला तुम्ही सनसेटच्या वेळेस आलात तर जास्त छान नजारा तुम्हाला इथून अनुभवायला मिळेल. तर आम्ही इथे बाओज घेतले होते आणि अजून एक बुशेटा घेतलं होतं. दोघांची पण जी टेस्ट होती ती छान होती आणि आतला हा इथला पूर्ण नजारा होता. आणि भूक तर नव्हती, लेट जेवण जेवलो होतो, सो आम्ही काही जास्त खाल्लं नाही. तरी त्यातल्या त्यात आम्ही 2 डिशेस ट्राय केल्या. सो आता आम्ही निघालेलो आहोत पुढच्या डेस्टिनेशनला. संध्याकाळची वेळ झालेलीच होती, सनसेट होऊन गेलेला होता आणि आम्ही अंजुना बीचजवळ असलेल्या कॅफे अँटेनोला भेट देणार होतो. सो इथल्या पण वाईब्स खूप अमेझिंग आहेत. तुम्ही इथे नक्की विजिट करा गोव्याला आल्यानंतर. सो हे पण एक शॅक बोलू शकता तुम्ही. कॅफे अँटेनो हे शॅकसाठी प्रसिद्ध आहे.
आणि इथे जाण्याचा जो रस्ता आहे हा असा आहे. इथे एक छोटंसं चर्च पण होतं. आणि आता आपण कॅफे अँटेन्यूला पोचलेलो आहोत. तर इथल्या वाईब्स म्हणाल तर फुल DJ पार्टी, गाणे, धमाल, मस्ती चाललेली लोकांची. कारण की वाईब्सच तशा होत्या. मस्त संध्याकाळची वेळ होती आणि सगळीकडे कलरफुल लाईट्स होत्या. DJचा आवाज येत होता. त्यामुळे संपूर्ण हे जे प्लेस आहे ते खूप हॅपनिंग आहे. इथे खूप मजा येते. आल्यानंतर तुम्हाला इथे अक्षरशः नाचावंसं वाटतं, असा इथला अनुभव होता माझा तरी. तर इथे आल्यानंतर इतकं रिफ्रेश वाटलं ना, खूप छान वाटलं. सो हा जो कॅफे आहे तो पावसाळ्यामध्ये बंद असतो आणि फक्त उन्हाळ्यापर्यंत चालू असतो. उन्हाळा म्हणजे आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा कॅफे चालू होता, पण इथे पोचल्यानंतर अचानकच पाऊस पडायला लागला. सो थोड्या वेळ तरीसुद्धा आम्ही इथे टाईमपास केला. छान छान फोटोज, व्हिडिओज इथेसुद्धा घेतले. आणि इथे या ज्या पाण्याच्या लाटा आहेत त्या अक्षरशः पूर्ण कॅफेच्या आतपर्यंत येतात. कधी कधी वरपर्यंतसुद्धा येतात, पायऱ्यांच्या वरती. सो खूप मस्त मजेशीर अनुभव होता. आणि लाटा म्हणाल तर खूप मोठ्या मोठ्या लाटा येतात, त्यामुळे खूप मजा येते इथे खेळायला. सो पाऊस बाहेर पडत होता. सो आम्ही डिसाईड केला आतमध्ये जाऊन बसूयात. इथे खाण्यापिण्यासाठी तर अजिबातच भूक नव्हती. सो फक्त आम्ही इथे छान चिल केलं आणि छान खूपच मज्जा केली इथे. तर अशा सुंदर लाटांचा नजारा इथे आम्ही अनुभवला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया लवकरच. बाय.